पार्टनर। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। छगन भुजबळांना महत्त्व देत नाही जरांगेंचा पलटवार, तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचं सांगतोय असं म्हणत हुल्लडबाजांनाही भरला दम। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडक, भुजबळांचा इशारा। आंदोलनाची परवानगी केवळ आझाद मैदानातच, मुंबईतले रस्ते मोकळे करा कोर्टाचे आदेश, तर सरकारला कारवाई करण्याची कोर्टाकडून मुभा। आंदोलन हाताबाहेर गेलं, आंदोलनासाठी दिलेल्या अटी शर्थींचं पालन व्हायलाच हवं, कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। मराठा आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवर उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी। उद्याच्या सुनावणीनंतर काय ते ठरवू, कोर्टानं केलं स्पष्ट। आरक्षण संवैधानिक चौकटीमध्ये कसं बसेल यासाठी सरकारचे प्रयत्न, भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बडे मुद्देमध्ये माहिती। तर आंदोलन हाताबाहेर गेलेलं नाही, संजीव भोर यांचा दावा। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून आंदोलन घडून आणलं, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जोरदार युक्तिवाद। आंदोलक कारमधून दारूच्या बाटल्या आणत असल्याचाही कोर्टात केला दावा। आणि मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार एक नवीन GR काढण्याच्या तयारी, GRच्या मसुद्याचं काम अंतिम टप्प्यात, मंत्रिमंडळ उपसमितीतल्या सूत्रांची माहिती। तपासणी करून घेण्यास नकार दिलाय। तपासणी यंत्र तुटल्यानं तपासणी त्यांनी नाकारली आहे आणि सरकार मुद्दाम डॉक्टरांना पाठवतं असं देखील मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। मी तपासणी करून घेणार नाही असं देखील मनोज जरांगेंनी स्पष्ट करत आपण आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं म्हटलंय। तुम्ही जे इथं बसवलं पट्टा, त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं, इकडून दोनदा हवा भरली, तुम्ही दोनदा पॅक केलं, त्या मॅडमने दोनदा पॅक केलं तरी ते निघलं, मग इकडे रिझल्ट दाखवेना ना किती बीपी आहे। आणि आता सुपरफास्ट 100। मुंबई उच्च न्यायालयात मराठा आंदोलनावर तातडीची सुनावणी घेण्यात आली। गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेची कोर्टानं दखल घेत तातडीनं सुनावणी घेतली। मराठा आंदोलनात हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद सरकारने कोर्टात केला, तर नियमाच्या पालनाची हमी दिल्यामुळे आंदोलनाला परवानगी दिल्याचा युक्तिवाद सरकारने केला। नियमांचं उल्लंघन झालंय, तुम्ही कारवाई का केली नाही असा सवाल कोर्टाने महाधिवक्त्यांना केला, तर तुम्ही उल्लंघन झाल्यानंतर नोटीस का बजावली नाही असा सवालही कोर्टाने अधिवक्त्यांना केला। कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू, महाधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हटलंय। रस्ते अडवले तेव्हा तुम्ही गप्प का होता, तुम्ही ताबडतोब रस्ते खाली का केले नाहीत, अधिवक्त्यांना कोर्टाने हा प्रतिसवाल केला। मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडून आणलं जातं आहे असा युक्तिवाद सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केला, तर सरकार आंदोलकांना बाहेर काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केली। मराठा आंदोलनाच्या सुनावणी दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलकांनी मुंबई हायकोर्टाच्या चारही बाजूने गर्दी केली, कोर्टाला घेराव घातला आणि रस्ते अडवले। हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलनावरून केला। आंदोलक मनोज जरांगेंच्या तब्येतीची काळजी असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। आम्ही जरांगेंना उपचारासाठी सूचना देऊ शकतो असंही कोर्टाने म्हटलंय। आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास व्हायला नको असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। आंदोलनाला विरोध नाही, मात्र नियमांचं पालन करावं, 2 दिवसात सर्व पूर्ववत करण्याचे आदेश कोर्टाने दिले।
आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी कुठेही वावरू नये. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं. आमरण उपोषणाला परवानगी नसल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तर 5,000पेक्षा जास्त आंदोलक न आणण्याची आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. सरकारची सामंजस्याची भूमिका आहे. कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करावी लागेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सुप्रियाताईंसह सर्वांना विनंती आहे की सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजू नका. विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राजकारण करतायत, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. चर्चा करायची कोणाशी, माईकवर चर्चा होते का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंना विचारला. सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून आम्ही मार्ग काढू. चर्चेला कोणी समोर आलं तर चर्चा लवकर होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरनं मंत्री भुजबळांनी हे वक्तव्य केलं. सीएसएमटी परिसरात शांतता राखावी असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलं. तर आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाजी करत असल्याची टीका जरांगे पाटलांनी सरकारवर केली. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा, नाहीतर राज्यभरातील 5 कोटी मराठी मुंबईत येतील, असा इशारा देत जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला. मराठा समाज मागास नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केलं. तरीही मराठा समाजाला आणखी 10% आरक्षण दिल्याचं भुजबळांनी म्हटलं. जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते कुणबी आहेत, मग सर्व समाजाचे लोक शेती करतात, सर्वांना कुणबी म्हणायचं का, असा सवाल मंत्री भुजबळांनी जरांगेंच्या वक्तव्यावरून उपस्थित केला. ओबीसीमध्ये दुसरे वाटेकरी नको असल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केलं. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार भुजबळांनी केला. तर दुसरे वाटेकरी आल्यास आम्हीही राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा भुजबळांनी दिला. मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये हेच आम्ही सांगत होतो आणि ज्यांनी जरांगेंना भेटी दिल्यात त्या नेत्यांनी आपली ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली. बोगस कुणबी म्हणून शिरकाव कोणी करत असेल तर ते खपून घेणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला. मराठा समाजाला कोणी बदनाम करत असेल तर त्यावर कारवाई व्हावी. तसंच हैदराबाद गॅझेटियरबाबत काय करता येईल यावर विचार सुरू आहे, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी म्हटलं. यवतमाळमध्ये आमदार किसनराव वानखेडेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय. मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेण्याची मागणी मराठा बांधवांनी केली आहे. तर मराठा समाजाबाबत विधिमंडळात आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये उद्या ओबीसी समाजाने आंदोलनाची हाक दिली. मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलकांसाठी लातूरमधूनही व्यवस्था करण्यात आली. लातूरमधून 20,000 भाकरी आणि 200 किलो शेंगदाणा चटणी मुंबईकडे रवाना करण्यात आली. कोल्हापूरच्या बोळावी गावातील रहिवासी संदीप पाटील यांनी मराठा आंदोलकांसाठी 5,000 पाण्याच्या बाटल्या दिल्यात आणि आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी झालेली गैरसोय लक्षात घेऊन संदीप पाटील यांनी आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. नाशिकच्या मराठा समाजाने मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जेवणाची सोय केली आहे. ठेचा भाकर आणि पाणी आंदोलकांसाठी पाठवण्यात आलं. शिर्डीच्या साई मंदिरात मराठा बांधवांनी दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीसाठी साईबाबांकडे साकडं घातलं. जरांगेंचा फोटो साईबाबांच्या समाधीवर ठेवत त्यांनी प्रार्थना केली. सीएसएमटी रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांनी गर्दी करत गोंधळ घातला. आंदोलक रेल्वे रुळावर उतरले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली. आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे मुंबईकरांचे हाल झाले. मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर उभ्या असणाऱ्या लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावलं. लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्ये मराठा आंदोलक घुसले होते. लोको पायलटच्या केबिनमध्ये एक मराठाचे एक पोस्टर लावण्यात आले. मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सुटली. सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात भगवं उपरणं फडकवत जरांगेंना पाठिंबा जाहीर केला. तसंच राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झाले. सीएसएमटी स्थानकावर पोलिसांच्या बॅरिकेडवर बसून मराठा आंदोलकांचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगेंच्या शांततेच्या आवाहनाकडे आंदोलकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मराठा आंदोलकांनी विविध खेळ खेळले. आंदोलकांनी विटी दांडू खेळत फुगडीचाही फेर धरला. मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात चक्क खेळाचं मैदान बनवलं. मराठा आंदोलकांनी गावाकडील सर्व पारंपरिक खेळ खेळले. कामावर जाणाऱ्यांची घाई आणि आंदोलकांची गर्दी यामुळे या स्थानकात पोलिसांची मोठी तारंबळ उडाली. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलकांचे कुस्तीचे डाव रंगले. आंदोलकांनी दहीहंडीसह खो खो, कबड्डी असे विविध खेळ खेळले. चाळीसगाव आणि धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीने आक्षेप घेतलाय. प्रभाग रचना नियमबाह्य आणि राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला. पारदर्शक चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिल्लोडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सिल्लोड इथं किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. दरम्यान डझनभर लोकांनी हल्ला केला. 5 लोक माझ्यापर्यंत पोहोचले आणि सीआरपीएफ कमांडोंमुळे आपण सुखरूप असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. बडनेराच्या RDIK महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये लगोरी, रस्सीखेच आणि गोलफेक या पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बीड जिल्ह्यातील 167 प्रकल्पांपैकी 102 धरणं 100% भरलीत. ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मांजरा, माजलगाव, अप्पर कुंडलिका, ऊर्ध्व कुंडलिका, बिंदुसरा, सिंदफणा आणि डोकेवाडा हे धरण ओव्हरफ्लो झालं. जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 114% पाऊस झाला आणि या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून आगामी सप्टेंबर महिन्यात देखील दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात जोरदार सरी कोसळत आहेत. धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. पंचगंगा नदीची पातळी 22 फुटांपर्यंत गेली असून 24 बंधारे पाण्याखाली गेले. बीडच्या वडवणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे खळवट, लिमगाव आणि देवडी भागातील शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. अकोल्याच्या कमळगंगा नदीच्या पुरात एक महिला वाहून गेली. 3 दिवसांनंतर महिलेचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलं. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदीला महापूर आला. बीडच्या मोहखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली. तातडीनं शाळेची नवी इमारत बांधण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. हिंगोलीच्या वसमत नांदेड महामार्गावर सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. बीडच्या लिंबा गणेशमध्ये अहमदपूर अहिल्यानगर महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मुंबईतील मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यामुळे 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.